शिवाजी महाराज की शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना। नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू ते शिवसेना शिंदे गट पदवाटप सोहळा उत्साहात, निवडणुकांसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन। शिवसेना शिंदे गट यांच्या वतीनं डहाणू शहरातील विविध पदांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, प्रभाग प्रमुख तसेच शहरातील विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। या पदवाटप सोहळ्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। नव्यानं नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। आणि यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना शिंदे गट पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करावे असे आवाहन केले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट अधिक सक्षमपणे मैदानात उतरेल आणि जनतेचा विश्वास संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, पालघर लोकसभा उपप्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हा उपप्रमुख समीर सागर, डहाणू तालुका प्रमुख हेमंत धर्ममेर, पालघर तालुका प्रमुख संजय चौधरी, पालघर शहर प्रमुख राहुल घरत तसेच डहाणू तालुका संघटक रूपजी कौल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पदवाटप कार्यक्रमामुळे डहाणू शहरातील शिवसेना शिंदे गट संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे। या गेल्या 5-6 महिन्या म्हणजे गेल्या निवडणूक मला वाटतं डिसेंबरला पार पडली आणि डिसेंबरमध्ये डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित होतं कुठेतरी एक असा बदल घडला पाहिजे आणि त्या बदलातून डहाणूच्या जनतेला काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे म्हणून एका खूप मोठ्या अपेक्षेने आपल्या डहाणूच्या जनतेने एक खूप मोठा बदल, ज्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली, असा बदल घडवला। या करता तुमच्या सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। कारण कुठलंही पद नसताना, पक्षाने कुठलंही पद दिलं नसताना तुम्ही या शहरामध्ये सर्वांनी एकत्रितरित्या फक्त आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि ज्यांनी आपल्या सभेतून या डहाणूच्या जनतेला आवाहन केलं होतं की तुम्हाला बदल घडवावा लागेल, या आपल्या नेतृत्वाला विश्वास ठेवत आपण सर्वांनी मिळून डहाणूच्या गल्ली टोळ्यांमध्ये प्रचार केला। आपली सगळी संघटनात्मक शक्ती पद न वापरता खर्ची घातली आणि कुठेतरी आपण या डहाणूच्या जे या महाराष्ट्राचं सगळ्यात टोकाचं नगर परिषद आहे डहाणू, तिथे नवीन सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी हा बदल घडवला। शिवसेनेची पदं वाटपसाठी एकत्र झालेलो आहे आणि आपल्या ह्या शिवसेनेची पदं घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एकदम जोमाने कामाला लागायचं, जेणेकरून आपण पूर्ण डहाणूमध्ये सगळे शिवसेनामय झालं पाहिजे। त्यासाठी लोकांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे। पद घेऊन घरी बसू नका, पद घेतल्याच्या पदाचा वापर करा आणि आपण सगळ्याची कामं आमच्यापर्यंत घेऊन या। तुमच्याकडून जी झाली नाही अशी कामं आमच्यापर्यंत घेऊन या, आम्ही नाही झालं तर आमचे वरिष्ठ आहेत अशांकडे घेऊन या आणि आपण ही लोकांची कामं केल्यावर लोक आपल्याकडे अजून लोक येणार आहेत। तर आपण आजपासून सुरुवात करायची आहे, म्हणजे आज पद घेतलं म्हणून पद घेऊन घरी बसू नका, आपण या पदाचा चांगला वापर करा आणि आपल्या सेनेचा, आपल्या पक्षाचा पुढे चांगला वाढली पाहिजे, आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी आपण कार्य करा। जोरावर आपण जिंकलेली आहे, संघटनेच्या बांधणीवर जिंकलेली नाही। संघटनेची बांधणी करायची असेल तर प्रत्येक विभागात आपला कार्यकर्ता पाहिजे, जो ज्याच्यावर जबाबदारी काहीतरी दिलेली असेल ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली तर पुढल्या वेळेला फक्त लोकप्रियतेवर नाही तर पक्ष संघटना मजबूत करून आपण नगरपालिकांना येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा मोठ्या मताधिक्याने जिंकू शकतो। आज तुम्ही बघत असाल की डहाणूच्या जनतेने गेल्या 5 महिन्यांपूर्वीच जी काही निवडणूक या शहरामध्ये झाली त्यामध्ये डहाणूकर जनतेने शिवसेनेचे आपले उमेदवार होते राजेंद्र माच्छी यांना भरभरून सहकार्य केलं
मतदानसुद्धा केलं. आता पक्षाची जबाबदारी आहे की पक्ष संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आणि आदरणीय शिवसेनेचे लोकाभिमुख नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, युवा नेते संसदरत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता या संघटना ही अजून बळकट करावी या दृष्टिकोनातून आज शहरातील जवळपास 50च्या वर म्हणजे शहरप्रमुख मिलिंद मावळे असतील, आमचे शहरप्रमुख होते बापू असतील, त्यांना मी तालुका संघटकपद दिलं आहे आणि शहरातली सर्व उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ स्तरापर्यंतचे प्रतिनिधी नेमण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि कुठलाही जनता असते ही एका संघटनेकडे किंवा वेगळ्या नजरेने बघत असते आणि आमचा याच्या पुढचा दृष्टिकोन हाच असणार आहे की लोकांची कामं व्हावीत आणि लोकांच्या प्रश्नांच्या माध्यमातून आणि डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माची यांच्या माध्यमातून सुद्धा पण नगरपरिषदेची कामं व्हावीत आणि जो काही विश्वास लोकांना दाखवला आहे तो पूर्ण करण्याचा आमचा हा प्रयत्न असेल.